हरीश, याच्यामध्ये तुझी हिल्स काय अप मध्ये आहे, तर ते ही हिल्स अप लक्षात घ्या प्रेक्षकांनो. जर हिल्स अप केली तर नक्कीच तुम्हाला इंजुरी झाल्याशिवाय राहणार नाही. क्रॉस ट्रेनर इलिप्टिकल करत असताना तुम्हाला कधीही टाच वर करायची नाहीये. पुढे घे तुझं लेग्स, पुढे घे तुझे आपले लेग्स पुढे ठेवायचे. हिल्स टाच बघा, त्याची टाच उजव्या पायाची उचलली होती आता, म्हणजे आधीमध्ये जर टाच उचलली गेली तर तुम्हाला इंजुरी नक्कीच होते. आता यामध्ये खूप मोठे व्हॅरियंट्स आहेत, तर या व्हॅरियंट्स मध्ये हा रेग्युलर जो आहे तो वर्कआउट करत आहे, रेग्युलर व्हॅरियंट म्हणून आपण याला. आणि यामध्ये तुम्हाला पूर्ण फुल बॉडी वर्कआउट होतोय. बुस्टिंग स्टॅमिना, हॅमस्ट्रिंग्स, ग्लूट्स, कॉर्ड्स अँड हँड्स अँड और कार्डिओव्हॅस्क्युलर ऍक्टिव्हिटी, हे सगळी याच्या रेग्युलर मध्ये होते. फक्त यामध्ये याचा पोश्चर जो आहे तो थोडा त्याचं उभारणं थोडं चुकलेलं आहे. कारण उभारत असताना आपल्याला एक तर त्याला सवय होती टाच उचलायची, आणि त्यामुळे ही ती चूक होत असावी. आणि लेफ्टचा तो जो लेग आहे तो तुझ्या पुढे जो फुट रेस्ट आहे त्याला जवळ ठेवायला पाहिजे, म्हणजे तुझ्या हाईट प्रमाणे ते उभारलं पाहिजे. म्हणजे तुमची जशा पद्धतीने हाईट असेल तशा पद्धतीने इथं उभारायचं आणि मग हा रेग्युलर करा. त्यानंतर सेकंड जो आहे तो 1-2 मिनिट स्पीड कमी कर. या पद्धतीने सेकंड व्हॅरियंटला तुला असं या पोझिशन्सला यावं लागतं. या तसं नाही, मागे यावं लागतं. ओके, तर तुला ते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर मी सेकंड व्हॅरियंट नंतरच्या यामध्ये शिकवेल व्हिडिओ शॉर्ट्स मध्ये. ओके.